जय महाराष्ट्र. मी रुशाल यादव सारंग. एकनाथ गणपतराव खडसे राज्यातल्या राजकारणातलं एक महत्त्वाचं नाव, एक वेगळं व्यक्तिमत्व. भाजपचे ज्येष्ठ नेते, भाजपच्या पहिल्या फळीतले नेते, मात्र एकेकाळचे यासाठी म्हणावं लागतंय की 2016 साली पदावरून पायउतार झाल्यावर त्यांच्या मागे कारवाईचा ससेमिरा सुरू झाला आणि वर्षभरात अनेक घडामोडी घडल्या, ज्यातून त्यांनी अनेकदा सरकारला घरचा आहेर सुद्धा दिला. आणि आता सुद्धा तेच घडलेलं आहे. त्यांनी आपल्या मनातली एक सल बोलून दाखवलेली आहे. नुकताच जळगावमध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मी मुख्यमंत्री होऊ नये यासाठी अनेकांनी रस्ते उद्योग केले आणि आता या घाणेरड्या राजकारणाचा मला कंटाळा आलाय, अशा शब्दात त्यांनी आपल्या मनात सुरू असलेली खदगत जी आहे ती बोलून दाखवलेली आहे. मात्र ही खदगत बोलून दाखवल्यानंतर आता अनेक मुद्दे, अनेक महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत की खडसे यांना पक्षामध्ये तेवढं स्थान राहिलेलं नाहीये का जे आधी होतं. कारण एवढा ज्येष्ठ नेता, एवढा वरिष्ठ नेता जे निर्णय प्रक्रियेमध्ये वारंवार होते, मात्र आता त्यांना कुठेतरी बाजूला केलं गेलेलं आहे का आणि त्यांना आता ते महत्त्व मिळत नाहीये का, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होऊ लागलेले आहेत. कारण खडसेंनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे. खडसेंना खरंच टार्गेट केले जाते का, यावरच आपल्याला चर्चा करायची आणि यासाठी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे विशेष मुद्दे कुठले आहेत, नेमके मुद्दे कुठले आहेत ते आपण पाहूयात. खडसेंचा उद्वेग हा कशामुळे नेमका आता दिसू लागलेला आहे. एवढा खडसेंना खरंच टार्गेट केलं गेलेलं आहे. भाजपला खडसे का नकोसे झालेले आहेत. खडसेंना वादग्रस्त कारभार हा नडलेला आहे का आणि खडसेंना महत्वाकांक्षा नडलेली आहे का, हे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आता लक्षवेधी मुद्द्यांतून आम्ही तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहोत. एकनाथ खडसेंना टार्गेट केलं जातंय का, तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर. आपला काही वेळा कार्यक्रम राहणार आहे, मात्र या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत जे आहे ते नोंदवू शकता. आता आपण पाहणार आहोत की जळगाव म्हणजे जो त्यांचा गड बालेकिल्ला समजला जातो, त्या जळगावामध्ये नेमकी परिस्थिती काय होती, कोणकोणते मुद्दे जे आहेत ते खडसेंच्या राजीनामा देण्यासाठी कारणीभूत ठरले आणि वर्षभरापूर्वी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काय काय घडामोडी घडलेल्या आहेत याचा एकूणच आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी शुभदा नेवे यांनी. पाहूयात. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकतं जळगाव इथं एक जे वक्तव्य केलेलं आहे, त्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. खडसे असं म्हणाले आहेत की मी घाणेरड्या राजकारणाला कंटाळलेलो आहे. खडसे एका लेवा समाजाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. 50 वर्ष पूर्तीनिमित्त रमेश पाटील यांच्या सत्कार समारंभामध्ये खडसे यांनी नुकतंच हे वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की राजकारणामध्ये मी मुख्यमंत्री बनूच नये असं होण्यासाठी अनेकांनी नसते उद्योग केलेले आहे आणि त्यामुळे हे घाणेरडं राजकारण आहे, त्याला मी कंटाळलो आहे, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी जळगावच्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. यासोबत त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित आहे त्यांनी कुठलाही मोठा नेता होऊ दिलेला नाही आहे, मात्र मी त्याला अपवाद आहे असंही ते म्हणाले आहे. मी राजकारणापासून जर दूर गेलो तर एखादा. आपण एकूणच आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमकी जळगावमधली परिस्थिती काय आहे. मात्र आपल्याला याच मुद्द्यावर चर्चा करायची. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत विद्याताई चव्हाण, त्याच्यानंतर हेमंत गावंडे ज्यांनी भोसरी MIDC प्रकरण जे खडसेंना भोवलं त्या संदर्भातली तक्रार केलेली होती, ते हेमंत गावंडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. अनिल गलगली आहेत आपल्यासोबत, माहिती अधिकार कार्यकर्ते, आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. आणि शिवाय आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण, ते काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. आता मी सुरुवातीला जाते गणेश हाके यांच्याकडे. हाकेजी, नेमकं काय चाललंय भाजपमध्ये असा प्रश्न पडू लागलेला आहे. कारण खडसेंनी आपली खदखत जी आहे ती मागच्या वर्षी ज्यावेळेला राजीनामा दिला होता तेव्हापासून आतापर्यंत वारंवार बोलून दाखवलेली आहे, मात्र कुठे दखल घेतली जात नाहीये त्यांची. असं का होतंय? नाही, ज्या पद्धतीनं आपण म्हणालात की काय चाललेलं आहे आणि भाजपमध्ये काय चाललेलं आहे, भाजपमध्ये काहीही चाललेलं नाही. दोन गोष्टी आहेत. खडसे साहेबांच्यावरती ज्या पद्धतीचे आरोप करण्यात आले, जोपर्यंत ते आरोप मला असं वाटतं की त्यातून मुक्त होत नाही किंवा ते निष्पन्न होत नाही, तोपर्यंत मी सत्तेत राहणार नाही असं म्हणून त्यांनी स्वतःहून त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. एक चांगली परंपरा भारतीय जनता पार्टीमध्ये, हे अशा पद्धतीची परंपरा खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि अशा वेळेला खडसेंनी त्या भारतीय जनता पार्टीच्या परंपरेला शोभेल अशा पद्धतीचं वर्तन करून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्याच्या संदर्भात कुठल्याही माझ्यावरती जे आरोप आहेत त्या सगळ्या आरोपांमध्ये जे पक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी मी तयार आहे. मी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी राजीनामा दिला होता.
मान्य आहे. आता हा त्याच्यानंतर तुम्ही मी जे सांग- मुद्दे हे मांडताय ते जाणीवपूर्वक मान्य मी आहे, तुम्हाला कारण सांगितलं पक्षाची की तुम्ही बाजू मांडताय, खडसे तुम्ही प्रवक्ते च्या आहात भाजपचे. कारभारामुळं मात्र ज्या अनेकदा तुम्हाला पद्धतीनं सांगतो, खडसे मला आपली विरोधी खतखत पक्षनेता वारंवार असताना- व्यक्त करतायत, ते त्यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री होऊच नये यासाठी अनेकांनी नसते उद्योग केले. म्हणजे या वक्तव्याचा नेमका काय अर्थ घ्यावा आता? नाही बघा, त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये यासाठी हे केलेले उद्योग हे आहेत. हे हा जो त्यांनी जो मला सांगा, त्यांनी असा आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठे मला क्लिप दाखवलेली नाही आहे. अशा स्वरूपाची स्पष्ट अशा स्वरूपाची क्लिप म्हणजे त्यांनी कुठे बोललेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे हे मला माहिती नाही. पण त्यांची जळगावमध्ये भूमिका त्यांनी भारतीय वक्तव्य जनता केलेलं आहे. पार्टीच्या संदर्भातली भूमिका त्यांना जळगावमध्ये त्यांनी हे पूर्णपणे वक्तव्य माहिती केलेलं आहे आणि जे शिवाय काही त्यांनी असं त्यांच्या सुद्धा म्हटलेलं विरोधामध्ये आहे की या कारस्थान होतं- घाणेरड्या राजकारणाचा मला कंटाळा आलेला आहे. म्हणजे त्यांची दखलच घेतली जात नाही असं होतंय का? हो, अगदी खरं आहे की ज्या पद्धतीचं विरोधक त्यांच्या संदर्भामध्ये घाणेरड्या अशा स्वरूपाचे राजकारण करतायत त्या संदर्भात ते वक्तव्य केलेले. भारतीय जनता पार्टीतल्या अंतर्गत अशा कुठल्याही पद्धतीचं त्यांच्या विरुद्ध षडयंत्र किंवा कोणी काही करत नाहीये. तेव्हा त्यांचा जो बोलण्याचा जो रोख आहे तो भारतीय जनता पार्टीवरती नाही, तो विरोधकांच्या वरती रोख आहे. आणि दोन गोष्टी आहे की गेली 40 वर्ष ज्या माणसानं भारतीय जनता पार्टीसाठी म्हणजे अगदी स्वतःचं म्हणजे आयुष्य घालवले, 40 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. बरोबर आहे, असं त्यांची फार समजलं की मोठी कारकीर्द त्यांच्यावरती आहे ज्या आणि त्याच्यामुळेच पद्धतीने अनेक आरोप प्रश्न करण्यात आले. उद्भवत आहेत खाकेजी, की जर एवढी मोठी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे, एवढा ज्येष्ठ नेता, आणि जर आपली खतखत जर तो असा वारंवार बोलून दाखवत असेल तर नक्कीच त्याच्यामागे काही ना काही कारण आहे. तुम्ही विरोधकांवर आरोप केलेले आहेत की खतखत जी आहे ती त्यांनी विरोधकांच्या विरोधात बोलून दाखवलेली आहे. विद्याताई चव्हाण सुद्धा आपल्यासोबत आहेत. विद्याताई कसं उत्तर द्यायला? नाही, मला सांगायचंय हाकेजींना की इथे विरोधक कुठे काय बोललेले आहेत, इथे खडसे साहेबच स्वतः बोललेले आहेत. समजलं ना? इतके दिवस जे गप्प बसले होते, ज्यांनी 2-2.5 वर्ष हा मुक्याचा मार सहन केला, आता त्यांच्या हृदयातला वेदना त्यांनी स्वतःच व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे आता विरोधकांना कशाला दोष देत आहे? म्हणजे खडसे साहेब हे विरोधी पक्ष नेता होते आणि मुख्यमंत्री पदासाठी खरं तर त्यांचा क्लेम होता. हे अगदी खरं आहे. आणि असताना सुद्धा त्यांना जाणून बुजून बाजूला करण्यात आलं. आता तुम्ही सांगितलं की त्यांच्यावर आरोप होते, मग फक्त खडसेंवरच आरोप होते का? 18 ते 20 मंत्र्यांवरती आरोप झाले भ्रष्टाचाराचे. त्यांना सगळ्यांना सांगितलं, त्यांना क्लीन चिट दिली मुख्यमंत्र्यांनी, आणि क्लीन चिट देऊन सुद्धा हा पारदर्शक कारभार आहे म्हणून ते आज सांगतायत. आता हा पारदर्शक कारभार नाही, भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार आहे. पण फक्त खडसेंना एका खड्यासारखं, तांदळातल्या खड्यासारखं बाजूला केलं आणि स्वतःचं मुख्यमंत्रीपद कायम त्यांना मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री पदाला धोका हा फक्त खडसे साहेबांचा वाटत होता. त्यामुळे त्यांनी खडसे साहेबांनी ज्या आपल्या वेदना व्यक्त केलेल्या आहेत त्या विरोधकांना कशाला त्याच्यामध्ये तुम्ही हे करताय? भाजपने खडसेंना बाजूला सारलेलं आहे आणि त्यांना असं वाटलं होतं की हे RSSच्या पठडीचे नाही आहेत. तुमचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे या ठिकाणी की खडसेंना भाजपनं तांदळातून अगदी खड्यासारखं बाजूला केलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं काय ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. चव्हाण साहेब, खडसेंनी राजीनामा दिला आणि त्यांच्यासोबत जे काही झालं ते राजकारणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? एक गोष्ट स्पष्ट आहे की एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. अधिकृतपणे ते विरोधी पक्ष नेते होते आणि त्यामुळं विरोधी पक्ष नेता हा सहसा मुख्यमंत्री होतो ही आपल्याला राज्याची परंपरा माहिती आहे. परंतु त्यांनी काही कारणामुळं नवीन मुख्यमंत्री आणण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं आणि खडसे यांना दुय्यम स्थान दिलं. पण खडसे हे स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडत होते, ते नाराज आहेत हे स्पष्ट दिसत होतं आणि त्यांची ही मुख्यमंत्र्यांना होणारी सतत कटकट कुठेतरी थांबवावी या दृष्टीनं जेव्हा जे काही प्रकरण घडलं त्यामध्ये खडसे दोषी होते का नव्हते हे आता चौकशी आयोग आपल्याला ठरवेल. परंतु त्याचा फायदा घेऊन बरोबर खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर केलं आणि त्याला पंतप्रधानांनी आशीर्वाद दिला. आता हे अंतर्गत राजकारण आहे. खडसे स्वतः नाराज आहेत, ते पुढं काय करतात ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. चौकशी आयोग लांबच चाललेला आहे, ते काही निर्णयाला कुठे येत नाही. इतर मंत्र्यांच्यावर आरोप झाले असताना मात्र कुठेही मुख्यमंत्री चौकशी करायचं काही प्रश्न देत नाही, पण लगेच क्लीन चिट देण्यामध्ये ते तत्पर असतात आणि त्यामुळं खडसेंना फक्त राजकीय हेतूनं बाहेर केलेलं आहे. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, हे स्पष्ट झालेले आता. नक्कीच चव्हाणजी यांची भूमिका जी आहे, चव्हाणजी यांचं या प्रकरणामध्ये काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे. मला हेमंत देसाई यांच्याकडे जायचं आहे, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत. सर, एकूणच हे प्रकरण म्हणजे
खडसेंना खरंच टार्गेट केलं जात आहे का? हा एक महत्त्वाचा आणि मूळ मुद्दा आहे. आता जसं विद्याताईंनी सांगितलेलं आहे की खडसेंना तांदळाच्या खड्यातून बाहेर काढलं, त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. खडसेंना दुय्यम स्थान मिळालं म्हणून त्यांची खतखत सुरू होती. एकूणच तुम्ही याच्याकडे कशा पद्धतीने पाहता देसाई सर? दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये की नरेंद्र मोदींनी असं ठरवलेलं आहे की प्रत्येक राज्याचा जो मुख्यमंत्री असेल, तुम्ही बघा योगी असतील किंवा हरियाणाचे मुख्यमंत्री असतील, की ज्यांना यापूर्वी म्हणजे जे टिपिकल अनेक वर्षामधनं जे पुढे आलेले नेतृत्व त्याच्यामधनं न येता चौकटी बाहेरचे नेते आणायचे आणि आपल्या पक्षाला एक वेगळी इमेज द्यायची, या प्रयत्नाचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांना तरुण मुख्यमंत्री म्हणून पुढे पेश करण्यात आलं. माझ्या मते तो प्रयोग यशस्वी झाला आहे. कारण सगळ्या राज्यामध्ये बाकी त्यांच्यावरची टीका आपण सगळी करू, पण तरीसुद्धा खडसे जर मुख्यमंत्री झाले असते तर भाजपला आणखीन तडाखा बसला असता. हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी आहे की भ्रष्टाचाराबद्दल भारतीय जनता पक्षाची भूमिका सिलेक्टिव्ह राहिलेली आहे. म्हणजे जे काँग्रेसवरती CBI किंवा CVC या सगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग काँग्रेसने केला असं म्हणत होते, त्यांनी EDचा आणि CBIचा सगळ्यात जास्त दुरुपयोग करण्याचा प्रयत्न, अत्यंत ठोस प्रयत्न चालू ठेवलेला आहे. केंद्र स्तरावर ते बघितलं तर ममता बॅनर्जींपासून अनेकांना किंवा तामिळनाडूमध्ये ज्या प्रकारे त्यांच्या चौकशा लावण्यात येत आहेत त्याच्यामध्ये सिलेक्टिव्हिटी आहे. आणि जे भारतीय जनता पक्षाच्या गोतावळ्यातले आहेत, मित्रपक्षातले आहेत, यांच्या आता बादल सरकारवरती इतके आरोप होते, पण बादल यांची तुम्हाला असं म्हणायचं का की खडसेंना जाणून बुजून बाजूला काढलं गेलेलं आहे? नाही, खडशांना टार्गेट केलं आहे हे नक्कीच आहे, पण टार्गेट करण्याच्या मी समर्थनही करतो. कारण ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आणि अत्यंत गंभीर आरोप आहेत, जे हाके आता समर्थन करतायत की आमचे 40 वर्ष असलेले नेते, त्याचा काही संबंध नाही. त्यांच्यावरती गंभीर आरोप होतो म्हणजे कारवाई करायला पाहिजे होती. पण त्यांच्यावर कारवाई केली जात असताना संभाजीराव पाटील निलंगेकर असतील किंवा आणखीन जे 15-20 मंत्री त्यांच्या ह्याच्यातले आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली नाही. मी एक ठोस उदाहरण सांगतो की जळगाव जिल्हा बँक जी आहे, ज्याच्यामध्ये खडशांच्या नात्यातलेच लोक जे त्यांच्या हातात आहे ती बँक, बरोबर, तिथे चौकशी करण्यासाठी त्यांचा जो MD आहे त्याला घालवण्यात आलं आणि CBIचं पथक तिथे दाखल झालं. CBIचं पथक इतर कुठल्याही जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकांच्या याच्यामध्ये चौकशीसाठी दाखल झालं नाही. त्याच्यामुळे हा संशयाला वास येतो. म्हणजे संशय येतोच याचा की खडशांच्या मागे हात धुवून लागले, ते शंकाच नाही. आणि त्यात देवेंद्र फडणवीस हे राजकारण करतात हेही खरं आहे, पण म्हणून खडशांवरती कारवाई करायला नको असं मी म्हणणार नाही. खडशांवरती कारवाई करायलाच पाहिजे. नक्कीच आपल्याला ही चर्चा अशी सुरू ठेवायची. आणखीनही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि जर आपण खडसेंची वाटचाल पाहिली तर एवढ्या 40 वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्द, मात्र असं नेमकं काय होतं आणि असं नेमकं का झालं की जेणेकरून त्यांना अगदी म्हणजे जसं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलेलं आहे की अगदी दुधातल्या माशीसारखं त्यांना सहज आणि अगदी अलगद त्यांना बाजूला काढलं. नेमकं यामागची कारणं काय आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. लोकांचा कौल काय, लोकांचं नेमकं म्हणणं काय या संदर्भात ते सुद्धा आपल्याला पाहायचं. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. एकनाथ खडसेंची राजकीय कारकीर्द ही अनेक चढउतारांनी भरलेली होती आणि त्यांच्यावरच्या आरोपांच्या मालिकेनंतर त्यांनी राजीनामा दिला. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून एक आपण नजर टाकणार आहोत की त्यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांच्यावर कोणकोणते आरोप झाले, ज्याच्यामुळे आज त्यांच्यावर ही वेळ ओढावलेली आहे की त्यांना खतखत आपली बोलून दाखवावी लागली आहे. पाहूयात. सामाजिक कार्याची आवड असल्यानं तरुणपणीच त्यांनी राजकारणामध्ये ते सक्रिय झालेले होते. आज जर खडसेंसारखा एक ज्येष्ठ नेता आपल्या मनातली सल बोलून दाखवतोय तर त्याच्या मागचं सुद्धा काही ना काही कारण असू शकतं. 1987 मध्ये खडसे कोठाळी गावचे सरपंच म्हणून निवडून आले. म्हणजे 1987 पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक सुरुवात झाली. 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर ते निवडून गेले. त्याच्यानंतर सलग 6 वेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेसाठी ते निवडून आलेले. मुक्ताईनगर हा त्यांचा गड समजला जातो. 1995 मध्ये युती सरकार आल्यानंतर अर्थ आणि जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. किती चढउतार त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत, राजकीय आयुष्यामध्ये आलेले आहेत ते आपण पाहताय. 2010 साली विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची निवड झाली. म्हणजे एक सरपंच पदापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात झालेला व्यक्ती त्याच्यानंतर कोणकोणत्या पदांवर जातो. 2014ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री पदाचे ते प्रमुख दावेदार होते.
कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटींची लाच मागितल्याचा आरोप होता. याच्यानंतर एक एक प्रकरणं जी आहेत ती पुढे येऊ लागलेली आहेत. कथित पीए गजानन पाटीलला त्याच्यानंतर अटक झाली. हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर जावयाची लिमोजिन कार बेकायदा असल्याचा आरोप झाला. यानंतर ससेमिरा सुरू झाला. दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरने दावा केला. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद आणि याच्यानंतरच खडसेंना पायउतार व्हावं लागलं होतं. आपण चर्चा करतोय की खडसेंसोबत असं नेमकं का आणि कशासाठी घडलं. आता मला जायचंय हेमंत गावंडे यांच्याकडे. भोसरी एमआयडीसी प्रकरणाचा उल्लेख जो आहे तो आपण शेवटी पाहिलेला होता की ते प्रकरण त्यांना भोवलं, त्यांना पायउतार व्हावं लागलं, दबाव वाढला, विरोधी पक्षांचा सुद्धा दबाव वाढलेला होता आणि शिवाय सरकारला कारवाई करावी लागली. गावंडेजी, एकूणच आता जर हे प्रकरण पाहिलं तर एवढी 40 वर्षांची ज्या व्यक्तीची, एका राजकीय नेत्याची कारकीर्द आणि एखाद्या प्रकरणामध्ये तो अशा पद्धतीनं जर अडकतो किंवा अशा पद्धतीचं प्रकरण जर समोर येतं तर मग नेमकं त्यावेळेला कुठल्या बेसिसवर हे प्रकरण बाहेर आलेलं होतं? तुम्ही तक्रार केलेली होती त्या प्रकरणाची, त्याच्यानंतरच हे प्रकरण जे आहे ते त्यांना भोवलं, काय म्हणाल? सर्वप्रथम वर्षाची मी असं सांगेन की ह्याच्यामध्ये कुठलाही जर भावनिक अँगलनी जर बघितलं नाही, म्हणजे भावने थ्रू जर बघितलं नाही तर फक्त प्रकरण म्हणून बघूयात आपण. कारण खडसे साहेबांविषयी मला पण आदर आहे आणि व्यक्ती म्हणून मला त्यांच्याविषयी काहीच द्वेष नाही आहे. पण जर प्रकरण म्हणून बघितलं तर एक महसूल मंत्री असताना, शासनाच्या उच्च पदावरती बसलेले असताना त्यांनी ही MIDCच्या ताब्यात असलेली, MIDCच्या मालकीची जिथे इंडस्ट्रीज चालू आहेत अशी जागा खरेदी केली आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ गोष्टी आहेत ज्या प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्याच्यामध्ये ब्रिज ऑफ ट्रस्ट आहे, मिसयूज ऑफ पॉवर आहे, अशा अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये सेक्शन्स लागलेले आहेत. हायकोर्टामध्ये पण ही अनेक दिवस केस चाललेली आहे आणि क्लिअरली खरेदी खत झालेला आहे जागेचं जर लोकेट केली जागा आपण तर तिथे इंडस्ट्री चालू आहे. याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये स्पष्टपणा आहे की याच्यामध्ये पदाचा गैरवापर झालेला आहे आणि त्यांच्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्याला कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेने जो विश्वास टाकलेला आहे, महाराष्ट्राच्या जनतेने महसूल भरून जे पैसे महसूल खात्याकडे दिलेले आहेत आणि त्याचे ते महसूल मंत्री होते, ते महसूल मंत्री असताना असा त्यांच्याकडून अपहार झालेला आहे हे स्पष्ट आहे. आपण याला भावनिक न पाहता वस्तू म्हणजे एक इन्सिडन्स म्हणून, एक प्रकरण म्हणून जर बघितलं तर त्याच्याकडे वेगळं बघता येईल असं मला वाटतं. बरोबर, मी तुमच्याकडे येते. मला आता अनिल गलगली यांच्याकडे जायचं आहे. गलगलीची माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम करता. अनेक प्रकरणं आतापर्यंत तुम्ही बाहेर काढलेली आहेत. नेते म्हटले, मोठमोठे राजकीय नेते म्हटले तर काही ना काही त्यांची प्रकरणं असतात. मात्र एकदा एक प्रकरण बाहेर निघालं की एक कारवाईचा जो आहे, एक ससेमिरा जो सुरू होतो. मग तो पॉलिटिकल प्रेशर असो किंवा आणि काही असो, तो ससेमिरा मागे लागल्यानंतर त्या व्यक्तीची काय अवस्था होते हे काही वेगळं सांगायला नको. तर तुम्ही याकडे कशा पद्धतीने पाहता? खरं पाहिलं तर मला तर वाटत नाही की भारतीय जनता पार्टीने काही अन्याय केला आहे. कारण राजकारणामध्ये तुम्हाला संयम ठेवणं आवश्यक आहे. जो संयम एक खडसे साहेबांनी ठेवला नाही. ज्यानंतर जेव्हा नवीन सरकार आलं तर प्रत्येक पक्षाचं एक धोरण असतं, एक विजन असतं. त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. तर तुम्ही एक ज्येष्ठ नेते किंवा एक ज्येष्ठ मंत्री म्हणून तुम्हाला त्यांना समर्थन करण्याची आवश्यकता होती. परंतु दुर्दैवाने ते न करता महसूलसारखे महत्त्वाचे खातं असताना त्यामध्ये काय काय भानगडी झाल्या आहेत ते सर्व प्रकरणं तर समाजासमोर आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी आपला पदाचा दुरुपयोग करत, म्हणजे एक प्रकरण तुमच्या याच्यामधून राहिलेलं आहे की हेमा मालिनीला जो त्यांनी प्लॉट देण्याचं जे एक पाप केलं, म्हणजे एक हजारो कोटीची जमीन परंतु तुम्ही 75,000मध्ये देण्याचं जे चुकीचं काम केलं, तो सुद्धा त्यांना मोठा फटका बसलेला आहे. कारण तुम्ही एक सरपंच होता, तुम्ही विरोधी पक्ष नेता होता, गैरवापर करून ती जमीन दिल्याचा आरोप त्यांनी होता. जेव्हा असे निर्णय तुम्ही घेता तेव्हा जे तुमचे पक्षाचे प्रमुख आहेत किंवा जे ज्येष्ठ म्हणून मुख्यमंत्री जे तुमचे लीडर आहेत त्यांना सुद्धा तुम्ही विश्वासात घेतलं नाही. म्हणजे एकंदरीत तुम्ही पक्षाचा तर तुम्ही अनादर केलाच, परंतु जे तुम्हाला पद दिलं आहे, जे घटनेने तुम्हाला जे अधिकार दिले आहेत त्याची पायमल्ली करण्याचे जे त्यांनी चुकीचं काम केलं, निश्चितपणाने कितीसुद्धा मंत्री असतील परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने त्यांना बाजूला केलं, जी कारवाई सुरू आहे त्याचं आम्ही समर्थन करतो आणि जनतासुद्धा याचं समर्थन करत आहे. पदाचा गैरवापर केला त्याच्यामुळेच त्यांची अवस्था झाली असं तुमचं थेट म्हणणं आहे. मला आता चव्हाणजी यांच्याकडे जायचं आहे. पृथ्वीराज चव्हाणजी, मला एक सांगा की खडसे टार्गेटवर आहेत असा एक सूर उमटतोय, तर त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? त्यामध्ये जर चौकशी आयोगानं त्यांना जर निर्दोष ठरवलं तर त्यांना आपोआप मंत्रिमंडळामध्ये परत यावं लागेल आणि त्यामुळे ते परत येऊ नये याकरता मुख्यमंत्री स्वाभाविकपणे प्रयत्न करतायत.
खरं म्हणजे एक सक्षम सहकार्याला विश्वासात घेऊ, त्यामुळं मंत्रिमंडळाला एक ताकद मिळाली असती, ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही. मुख्यमंत्र्यांचे सर्व सहकारी एक वैयक्तिक आरोपाच्या घेऱ्यामध्ये फसलेले आहेत, अडकलेले आहेत. पण तेवढंच नव्हे तर जी कार्यक्षमतेमध्ये देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले. उदाहरणार्थ स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की माझ्या राज्यामध्ये माझ्या नेतृत्वाखाली 400 कोटीचा डाळीचा घोटाळा झाला. कोण जबाबदार आहे याला? तुम्ही अन्न नागरी पुरवठा मंत्र्याला हाकलून देणार आहात का? त्याचं खातं बदलणार आहात का? सहकार मंत्री आणि पणन मंत्र्यांच्यावर काही जबाबदारी फिक्स करणार आहात का? नाही. गेल्या वर्षी देखील फार मोठा जेव्हा डाळीवरचा स्टॉक लिमिट काढली होती त्यामध्ये इतका मोठा घोटाळा झाला की डाळीच्या किमती 250 रुपये किलोपर्यंत गेल्या होत्या. आता तुम्ही हे जे सगळं यावेळेला शेतकऱ्यांनी जी डाळ, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मार्फत जी डाळ विकली, कदाचित आयात केलेली डाळ ही देखील कदाचित व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या थ्रू सरकारला दिली असा मुख्यमंत्र्यांचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादन क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त तूर दिलेले आहे. अर्थात ही तूर कुठली तरी बाहेरून आलेली तूर आहे आणि त्यामुळे ते हजार शेतकऱ्यांची चौकशी करणार आहेत. ज्यामध्ये नोटबंदीमध्ये आता सहकारी बँकांची सगळी खाती गोठवून टाकलेली आहेत आणि त्यांची आता चौकशी करणार आहे. हे चौकशा सरकार करत बसणार आहे का? सरकारची काही दहशत राहिलेली आहे का? आज बारदानं नाहीत, कुठे काटा बिघडलेला आहे, कुठे ग्रेडर नाही, म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची डाळ हमीभावामध्ये घेतली नाही. शेतकऱ्यांचा किती प्रचंड मोठा अन्याय सरकारकडून झालेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं सक्षम मंत्री नसल्यामुळं, अनुभवी मंत्री नसल्यामुळं आज सरकारवरी पाळी आलेली आहे. जे मंत्री अकार्यक्षम ठरतील त्यांना बाजूला केलं पाहिजे. मुख्यमंत्री ते करत नाहीत आणि त्यामुळं मला वाटतं की सरकार हे दिशाहीन पद्धतीनं चालतं. बरोबर आहे. मला तुमचाच मुद्दा घेऊन गणेश हाके यांच्याकडे जायचं आहे. हाकेजी, आता बघा, आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेते म्हणतात की प्रत्येक मुद्द्यावरून जर अशा पद्धतीनं नेत्याला जर काढलं जात असेल तर कसं बघावं? कारण की बारदानांचा मुद्दा होता, आता कर्जमाफीचा मुद्दा आहे, वारंवार खडसेंनी हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे. कुठेतरी पक्षामध्ये आता अशा पद्धतीने, म्हणजे खडसेंसारखे ज्येष्ठ नेते नसल्यामुळे असं कुठेतरी घडतंय असं वाटतंय का तुम्हाला? नाही, दोन गोष्टी आहेत. पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी तशा पद्धतीचा आरोप करणं ते ठीक आहे. म्हणजे त्यांच्या म्हणजे ज्या पक्षात ते काम करतात, जे विरोधी पक्ष म्हणून काम करतात त्यावेळेला अशा पद्धतीचे आरोप करणं स्वाभाविक आहे. पण दोन गोष्टी की वृषाली, तू ज्या पद्धतीनं काही 2-3 खडसेंच्या वरती ज्या पद्धतीचे 4-5 आरोप तू सांगितलेस आणि त्यांच्यावरती ज्या लोकांनी आरोप केले त्यातला एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. खडसेंनी अनेक वेळा विधानसभेमध्ये सांगितलं की माझ्यावरती ज्या पद्धतीचे आरोप करण्यात आलेले आहेत त्यातला एकही आरोप जर सिद्ध झाला तर मी केवळ आमदारकीचा, मंत्रिपदाचा नाही तर मी राजकारण संन्यास घेईन, मी राजकारण सोडून देईन, अशा पद्धतीची अनेकदा त्यांनी आपल्या जाहीरपणे त्यांनी आपली मत मांडलेलं होतं. वारंवार आपलं मत मांडतात मात्र त्यांची दखल घेतली जात नाहीये. म्हणजे आता बघा, जर उदाहरण द्यायचं झालं तर पंकजा मुंडे यांचा जेव्हा चिकी घोटाळा समोर आलेला होता, दुसऱ्याच दिवशी रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडेंची बाजू घेतलेली होती. मात्र ज्या वेळेला एकनाथ खडसेंचं MIDC हे भोसरीचं प्रकरण पुढे आलेलं होतं, कुठलाही नेता पुढे आलेला नव्हता. आणि त्यावेळेला जेव्हा मीडियाने ज्या वेळेला खडसेंना प्रश्न विचारलेला होता तेव्हा खडसे म्हणालेले होते की मी सक्षम आहे. संदर्भात घेतलेली आहे. खडसेंवरती आरोप केलेले हे निराधार आहेत, ते खोटारडे आरोप आहेत, चुकीचे आरोप आहेत, जाणीवपूर्वक आरोप करण्यात आलेले आहेत. अशा स्वरूपाचं रावसाहेब दानवे यांनी सुद्धा खडसेंची बाजू घेऊन सांगितलेलं आहे. पण त्यांनी एक नैतिकता म्हणून खडसेंनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि जोपर्यंत माझ्यावरती आरोप म्हणजे मी निर्दोष होत नाही तोपर्यंत मी राजीनामा देऊन मी बाजूला राहीन. मात्र हाकेजी, एक गोष्ट खटकते की पंकजा मुंडे असो किंवा विनोद तावडे असो, प्रत्येकाला क्लीन चिट मिळाली, खडसेंना क्लीन चिट का नाही? केलेले होते नाही आपण माझं असं म्हणणं आहे की मी समजून घेतो की ज्या पद्धतीचे त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते त्यातलं तुम्हाला मी सांगितलं. गजानन पाटलाच्या संदर्भातला आरोप, गजानन पाटलाच्या अनुषंगाने न्यायालयाने लोकायुक्तांनी सुद्धा सांगून टाकलं की यांचा आणि खडसेचा दुरान्वयाने संबंध नाही. तिथं तो एक विषय संपला. दुसरा आता लेमोजिन गाडीचा होता. लेमोजिन गाडी ती इम्पोर्टेड गाडी असं सांगण्यात आलं होतं, ती गाडी देशी गाडी निघाली. म्हणजे दाऊदशी त्यांचा संबंध आहे म्हणून सांगितला. त्या ज्या माणसानं दाऊदशी संबंध आहेत अशा स्वरूपाचा त्यांनी आरोप केला होता तो माणूस आज जेलमध्ये आहे. तो त्याला आज तिसरी त्याची तारीख, त्याला आजही त्याला जामीन फेटाळण्यात आलेला आहे. भोसरी प्रकरणामध्ये ज्या हेमंत गावडेने
आरोप केलेले आहेत. हेमंत गावडे हे कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, अशा स्वरूपाचे हेमंत गावडे हेच का आपल्या एकनाथ खडसेवरती आरोप करतात? हाच तर मुद्दा आहे ना की इतरांना जर क्लीन चिट दिली जाते तर खडसेंच्या मागे चौकशीचा कारवाईचा ससेमिरा का? आणि याच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये खडसे साहेबांनी प्रश्न उपस्थित केले होते, देवेंद्र फडणवीसनी प्रश्न उपस्थित केले होते, आपल्या गिरीश बापटांनी आजचे जे पालकमंत्री पुण्याचे त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. 500 कोटी रुपयाचा त्यांनी सरकारचे ते जमीन आहे ते 500 कोटीच्या किमतीची त्यांच्यावर FRI सुद्धा दाखल झालेला होता. त्यांनी तो त्या याला स्टे घेतलेला आहे कोर्टातून की माझ्यावरती कुठल्याही पद्धतीची कार्यवाही माझं म्हणणं ऐकून गेल्याशिवाय होऊ नये म्हणून. म्हणजे अशा माणसाला, दुखावलेल्या माणसांनी त्यांच्यावरती ते आरोप केलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे की ती जमीन अधिकाराचा गैरवापर करून, स्वतःच्या पदाचा गैरवापर करून ती जमीन त्यांनी घेतली आणि बायकोच्या तुमचे जे महत्त्वाचे प्रश्न तुम्ही तुमची बाजू जी आहे ती मांडलेली आहे. मला हेमंत देसाई यांच्याकडे जायचं. हेमंत देसाईजी, आता हाके जी आहेत ते म्हणतात की खडसेंच्या सोबत तर आम्ही आहोतच, जखम तर मिळालेली आहे, त्यावर फुंकर घालण्याचं काम ते करतायत, मात्र जवळ सुद्धा घेत नाहीयेत ना. तर तुम्ही आता याच्याकडे कशा पद्धतीने पाहता? हाके ज्या पद्धतीने स्पष्टीकरण देत आहेत त्याच्यावर तुम्ही ॲग्री आहात, सहमत आहात? मला असं वाटतं त्याच्या संदर्भात सुद्धा तो निर्णय हाके यांना याचं समर्थन करणं भाग सुद्धा आहे. कारण हाके भारतीय प्रत्येक पक्षामध्ये जसे गट असतात तसे एका गटामधले जे लोक असतात ते खडसे यांचं समर्थन करत आहेत. तो गट अल्पसंख्येत आहे आत्ता, हे लक्षात घेतलं पाहिजे. याला एक जातीचं परिमाण देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. जसं छगन भुजबळांच्या कारवाई झाली तेव्हा त्यांचे सगळे समर्थक म्हणत होते की पक्षांना आम्हाला ऐका, मी सांगतो ना, तुम्ही मला ऐका, मला पूर्ण करू द्या. हाकेजी एक लक्ष ऐका, तुम्ही खडसेंच्या नीतिमत्तेचं काय सांगताय? तुम्ही खडसे हे नीतिमान पुरुष आहेत का? त्यांच्या बँकेत काय उद्योग चाललेले आहेत आणि ते जे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचं प्रकरण आहे याबद्दल तुम्ही त्यांची नीतिमत्ता सांगताय? तुम्ही अत्यंत संशयाचे मुद्दे ज्यांच्याबद्दल आहेत. आता समजा झोटिंग आयोगाच्या चौकशीमध्ये, न्यायालयाच्या चौकशीमध्ये जर त्यांचं भ्रष्टाचार सिद्ध झाला तर तुम्ही काय म्हणणार आहात? त्यांना तिथनं जायला लागलं आणि अमित शहा यांनी देवेंद्रजींना सांगितलं होतं की तुम्हाला सगळे अधिकार आहेत आणि त्याप्रमाणे स्वतःहून सांगितलेलं की जर जायच्या तयारीमध्ये नव्हते, त्यांची हकालपट्टी झाली, हेच खरं आहे. आणि निर्णय व्हायचा आहे ते जर त्यांनी काय सांगायचं, त्यांची हकालपट्टी झालेली आहे आणि हकालपट्टी व्हायलाच पाहिजे होती. त्यांच्या नीतिमत्तेबद्दल सांगूच नका तुम्ही. खडसे नीतिमान माणूस आहेत. शरद पवार काय म्हणाले होते खडसेंबद्दल की बिल्डरांवरती आरोप करतात आणि दुसऱ्या दिवशी मांडवळी करायला जातात, असा शरद पवारांनी आरोप केला. खडसेंच्याबद्दल काही सांगू नका तुम्ही. खडसेंबद्दल तुम्ही ऐका, तुम्ही ऐकून घ्या, असा त्यांच्यावरती आरोप आहे. ऐकून घ्या. भारतीय जनता पक्ष जेव्हा काँग्रेसवरती, राष्ट्रवादीवरती आरोप होता, ऐका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती भाजप आरोप करत होते तेव्हा सिद्ध झाले होते का ते आरोप? अशोक चव्हाणांवरती आरोप सिद्ध झाले होते? तुम्ही काय सांगताय? खडसे नीतिमान पुरुष होते. खडसेंच्या नीतिमत्तेमध्ये एक चकार शब्द काढू नका तुम्ही. भारतीय जनता पक्षामध्ये प्रश्न आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवरती आरोप करताय, कुठल्या तोंडाने आरोप करताय? अजिबात बोलू नका याच्याबद्दल. हे भ्रष्ट आहेत, लोकांचा संशय आहे आणि त्यांना त्यांची हकालपट्टी झाली, ही अत्यंत चांगली गोष्ट झालेली आहे. तेव्हा त्यांनी काही त्यागाच्या गोष्टी आणि नीतिमत्तेच्या करू नका तुम्ही. करायलाच पाहिजे चौकशी. गंभीर आरोप आहेत. तुम्ही काही जरी म्हणालात तर त्यांनी राजीनामा दिलेला आहे, हकालपट्टीचा विषय येत नाही. नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे की माझ्यावरती आरोप जोपर्यंत स्वरूपाचे आरोप लोक जाणीवपूर्वक विरोधक करतात त्यांना हकालपट्टी केल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करेन. चांगली गोष्ट केली त्यांनी. जे विरोधक आहेत, जे मंत्री आहेत वादाच्या भोवऱ्यात त्यांच्यावर कारवाई करावी. जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी चारित्र्यहनन करण्यासाठी अशा स्वरूपाचे आरोप त्यांच्यावरती करतायत. काहीही नाही, त्यांच्यावरती आरोप सिद्ध झाले तर तुम्ही काय बोलणार? नक्कीच हाच मुद्दा आहे हेमंत देसाईजी आणि हाकेजी. हाच मुद्दा आहे की इतर जर नेत्यांवर कारवाई झालेली आहे आणि जर त्यांना क्लीन चिट काही जणांना दिली गेलेली आहे तर मग खडसेंसाठी वेगळा न्याय का? हाच मुद्दा घेऊन मला विद्याताईंकडे यायचं आहे. विद्याताई, संघर्ष यात्रा निघालेली होती, दुसरा तिसरा टप्पा, आता चौथा टप्पा सुद्धा निघणार आहे. संघर्ष यात्रेच्या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते यांच्या घरी गेले, खडसेंच्या घरी गेले. यामागचं नेमकं काय राजकारण? स्वागत केलं होतं.
नाही, याच्यात काही राजकारण वगैरे नाही आहे. आम्ही जिथे जिथे जात होतो संघर्ष यात्रेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळेच पक्ष आमचे आहे, समाजवादी असेल, जोगेंद्र कवाडे यांचा असेल ग्रुप, मुक्ताई नगरला आम्ही गेल्यानंतर खडसे साहेबांनी निरोप पाठवला की तुम्ही इथे आला आहात तर मला तुमचं स्वागत करायला आवडेल. म्हणजे त्यात काही राजकारण आणण्याचा काही प्रश्न नाही. आणि जेवढे जेवढे स्थानिक नेते किंवा लोक होते ते भेटायला येत होते. परंतु मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की खडसेंना जे आता बाजूला चालले त्याच्याविषयी मला बोलायचं आहे की 2014ला जेव्हा मुख्यमंत्री खडसेंना असं वाटत होतं की आपण होऊ, पण ते झाले नाही आणि देवेंद्र फडणवीसजी झाले, तेव्हा सभागृहात आम्ही प्रत्यक्ष त्यांची देहबोली बघितलेली आहे की त्यांना हा निर्णय बिलकुल मान्य नव्हता आणि त्यामुळे ते जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे म्हणजे हे ज्युनियर असून यांना मुख्यमंत्री केले याचा राग त्यांच्या मनात होता आणि हे ते प्रत्यक्ष दिसत होतं तिथून. आणि हे ते सरळ सरळ त्यांचा CMचा म्हणजे काही फारसा ऐकत नव्हते किंवा त्यांचा विरोध करत होते. हे त्या सभागृहात आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे. म्हणजे त्यांचा तो विरोध आम्ही बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे आपलं ऐकत नाही किंवा ह्यांना हे डोईजड व्हायला लागतील किंवा आपल्याला यांच्यापासून धोका आहे, हे पण फडणवीसजींना चांगलं माहिती असल्यामुळे त्यांना ते बाजूला सारण्यात आलं. हे तेवढंच आम्ही स्वतः बघितलेलं आहे तिकडे. आणि दुसरं म्हणजे RSSची पकड असलेले म्हणजे OSD जे ठेवले जातात, प्रत्येक मंत्र्याकडे जो OSD आहे तो RSSचा ठेवला गेलेला आहे आणि खडसे साहेबांनी हा ठेवला नव्हता. त्यामुळे RSSच्या मागणाऱ्या लोकांना जसे पक्ष असतात तसे विचार असतात. प्रत्येक पक्षाची एक विचारधारा आहे. मात्र सर्वसामान्यांना काय वाटतंय, जे काही चाललेलं आहे त्याच्यावर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आहे? पुण्यामध्ये जाऊयात. अमोल कविटकर यांनी सर्वसामान्यांचं म्हणणं काय ते जाणून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा पहा की नेमकं सर्वसामान्यांना काय वाटतंय. की खरंच एकनाथ खडसे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय का, याबद्दल सामान्य नागरिकांना काय वाटतं आपण बघूयात. आपल्यासोबत सामान्य पुणेकर आहेत. खरंच राजकारणाचा बळी ठरतात का एकनाथ खडसेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय का? नक्कीच साधारण असं दिसतंय की आपण सुरुवातीपासून जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं त्यानंतर बऱ्याचशा मंत्र्यांवर आरोप झाले. त्यानंतर फक्त खडसेंवरच आत्तापर्यंत कारवाई झालेली आहे. एकतर्फी त्यांच्या राजकीय काय मतभेद असतील कदाचित मुख्यमंत्र्यांचे किंवा इतर मंत्र्यांचे, त्यांना वारंवार टार्गेट केलं जातं आहे. एकंदरीत असं चित्र दिसतंय. त्यामुळेच कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलं असावं. तुम्हाला काय वाटतं, जाणीवपूर्वक खडसेंना टार्गेट केलं जात आहे? हो, जाणीवपूर्वक नाही, एकदम टार्गेट म्हणजे खडसेच टार्गेट आहे त्यांचे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मुद्दाम की बाबा एक सिनियर लीडर असून तेच टार्गेट केले जातात. कारण का त्यांच्या मंत्रिमंडळात 11 जण मंत्री आहेत, त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ते सिद्ध व्हायच्या स्थितीत आहेत. परंतु जाणीवपूर्वक खडसेंना टार्गेट केले जाते. तुम्हाला काय वाटतं नेमकं खडसेंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे? हो, खडसे साहेबांना अगदी बरोबर टार्गेट केलं जाते. कारण कसं आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये सत्तेवर आलं त्यावेळेसमध्ये खडसे साहेबांचं मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. आणि आम्हाला आमच्यासारख्या असं कार्यकर्त्याला वाटतं, मी दिल्ली चोळीमध्ये काम करतो, खडसे साहेब OBC नेते असल्यामुळं त्यांना टार्गेट केलं जाते. हे अनेक प्रकरणांवर उदाहरण देते. मग पंकजाताईंचं उदाहरण असेल किंवा बापट साहेबांचा डाळ घोटाळा असेल, या सर्वांची कुठे चौकशी नाही केली. ह्यांना सर्वांनी क्लीन चिट दिली, मग खडसे साहेबाला क्लीन चिट का दिली नाही? एकनाथ खडसे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय का, या संदर्भात सामान्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीचा अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे. चर्चेचा गाभीरार्थ आज जर घ्यायचा झाला तर लोकांच्या प्रतिक्रिया. लोकांचं असं म्हणणं आहे की खडसेंना जाणून बुजून टार्गेट केलं जातंय. काहींचं म्हणणं आहे की ते OBCचे नेते आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय. प्रत्येक राजकीय पक्षाचे विचारधारा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भाजपमध्ये ते आहेत, भाजपमध्ये प्रवक्ते जे आहेत हाके, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही खडसेंच्या सोबत आहोत. मात्र चित्र काय आहे ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आम्ही एक पोल विचारलेला होता. आम्हाला आणखीन सर्वसामान्यांच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा होता. आम्ही पोल विचारलेला होता की खडसेंना खरंच टार्गेट केलं जातंय का. उत्तर पाहूया. नेमका पोल काय आहे तो आपण पाहूया. आमचा प्रश्न होता, एकनाथ खडसेंना टार्गेट केलं जातंय का. तर आता कौल महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातल्या जनतेला नेमकं काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया. पोल पाहूयात. 72% लोकांना वाटतंय की हो, खडसेंना टार्गेट केलं जातंय आणि 28% लोकांना वाटतंय की नाही, खडसेंना टार्गेट केलं जात नाहीये. कोणाची बाजू घेण्याचा हा प्रयत्न नाहीये. मात्र जर न्याय असावा तर तो सर्वांना न्याय समान असावा. जी काही खतखत खडसेंनी आतापर्यंत बोलून दाखवलेली आहे, राजीनामा दिल्यानंतर आतापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. त्याच्यामधून एक त्यांच्या मनातली सल जी आहे, खतखत म्हणा किंवा आणि काही म्हणा, त्यांनी वारंवार बोलून दाखवलेली आहे. आणि आता त्यांनी जे वक्तव्य केलेलं होतं की मुख्यमंत्री होऊच नाही यासाठी अनेकांनी नसते उद्योग केले. म्हणजे नेमकं खडसेंना म्हणायचं तरी काय, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या चर्चेमध्ये
हे सर्व मान्यवर आपल्यासोबत सहभागी झालेले होते. आपल्या सर्वांचे आभार. तुम्ही तुमच्या भूमिका मांडल्या, तुम्ही तुमचं मत मांडलं आणि या ठिकाणी रोखठोक आपलं मत व्यक्त केलं. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.